तुमच्याकडे आज 10,000 आहेत आणि तुम्ही विचार करत आहे ते पैसे बँक अकाउंटमध्ये ठेवू का, एफ-डी करू का, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू का, की शेअर मार्केटमध्ये टाकू? जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला बिगिनरसाठी अशी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी समजायला सोपी आहे आणि जी प्रत्येक नवीन इन्व्हेस्टरला माहिती असायला हवी. इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. इन्व्हेस्टर म्हणजे पैसे कुठेही ठेवून जादूने दुप्पट होण्याची वाट पाहणे नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आजचे पैसे अशा ठिकाणी लावणे जेथे कालांतराने वाढण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 10,000 घरात ठेवले तर 5 वर्षांनी ते अजूनही 10,000च राहतील. उलट महागाईमुळे त्या पैशाची खरेदी क्षमता कमी होऊ शकते. पण जर योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर दीर्घकालीन त्या पैशाची वाढ होण्याची शक्यता असते. म्हणूनच प्रत्येकाने सेव्हिंगसोबत इन्व्हेस्टमेंट देखील केली पाहिजे. एक, एमर्जन्सी फंड तयार करा. इन्व्हेस्टमेंट करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. जर उद्या अचानक जॉब गेली किंवा घरात मेडिकल इमर्जन्सी आली किंवा अचानक मोठा खर्च आला तर तुमच्याकडे पुरेसे पैसे आहे का? जर उत्तर नाही असेल तर आधी एमर्जन्सी फंड तयार करा. साधारणपणे 3 ते 6 महिन्या इतका खर्च इतकं बचत वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण इमर्जन्सी आली आणि तुम्हाला तोट्यात इन्व्हेस्टमेंट विकावी लागली तर नुकसान होऊ शकते. 2, गोल ठरवा. इन्व्हेस्टमेंट करण्याआधी गोल निश्चित करा. कारण गोलशिवाय इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे डेस्टिनेशन शिवाय प्रवास. स्वतःला प्रश्न विचारा, 5 वर्षांनी कार घ्यायची आहे का? 10 वर्षांनी घरासाठी डाऊन पेमेंट करायचं आहे का? मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचे आहे का? की रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे? गोल स्पष्ट असेल तर योग्य इन्व्हेस्टमेंट निवडणे खूप सोपं होते. 3, 10,000चे स्मार्ट अलोकेशन. आता मुख्य प्रश्न, 10,000 कसे इन्व्हेस्ट करायचे? जर तुम्ही बिगनर असाल तर उदाहरण म्हणून असे प्लॅनिंग करता येईल. सुमारे 6,000 हे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये. कारण म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. त्यामुळे एका कंपनीवर अवलंबून राहावे लागत नाही. 2,000चे एफ-डी किंवा लिक्विड फंडमध्ये. यामुळे काही पैसे सुरक्षित राहतात आणि गरज पडल्यास सहज वापरता येतात. आणखी जे राहिलेलं 2,000 आहे ते गोल्ड ETF किंवा गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही टाकू शकता. सोने पोर्टफोलिओमध्ये स्टॅबिलिटी आणण्यास मदत करू शकते. हे फक्त एक उदाहरण आहे. प्रत्येक रिस्क कॅपॅसिटी आणि फायनान्शियल गोल वेगवेगळे असतात. 4, SIPची पॉवर. एकदा 10,000 इन्व्हेस्ट करणं चांगलं आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला 500, 1000 किंवा 2,000ची SIP सुरू करणं. SIPमुळे मार्केट वर असो किंवा खाली तुमची इन्व्हेस्टमेंट नेहमीच सुरू राहते. यामुळे मार्केट टायमिंग करण्याची गरज राहत नाही. कंपाऊंडिंग म्हणजे काय? अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंगला जगातील 8वे आश्चर्य म्हटलं आहे. कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या पैशावर रिटर्न मिळतो आणि पुढच्या वर्षी त्या रिटर्नवरही रिटर्न मिळू लागतो. ही प्रक्रिया अनेक वर्षे चालू राहिली तर छोटी इन्व्हेस्टमेंट देखील मोठी वेल्थ बनू शकते. म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये वेळ हा सर्वात मोठा मित्र असतो. बिगनरने कोणत्या चुका टाळाव्यात? सर्वात मोठी चूक म्हणजे सोशल मीडियावर कोणीही सांगितले म्हणून कोणतेही शेअर बाय करणं, एका शेअर किंवा एका ॲसेटमध्ये पैसे टाकणं, हाय रिटर्नच्या नावाखाली फ्रॉड स्कॅममध्ये अडकणं. लक्षात ठेवा, जर कोणी रिस्कशिवाय खूप जास्त रिटर्न देण्याचं वचन देत असेल तर सावध व्हा. लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं. मार्केट खाली आलं की घाबरून इन्व्हेस्टमेंट विकून टाकणं. मार्केटमध्ये चढ उतारे नेहमीच असतात. लॉंग टर्म इन्व्हेस्टर हा या चढ उतारावर लक्ष न देता आपल्या गोल्सवर लक्ष केंद्रित करतो. इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी लाखो रुपयाची गरज नसते. गरज असते ती योग्य माहितीची, शिस्तीची आणि संयमाची. आज 10,000 पासून सुरू करा. उद्या 1,000 रुपयाची SIP सुरू करा आणि पुढे 10, 15 किंवा 20 वर्ष सातत्य ठेवा. कारण वेल्थ एका दिवसात तयार होत नाही. ती तयार होते छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट आणि मोठ्या संयमामुळे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट विषयीवरील माहिती करता फॉलो करायला विसरू नका. आणि हो, कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा सेबी रजिस्टर्ड फायनान्स ॲडवायझरचा सल्ला घ्या. धन्यवाद.